तर पुण्यातील गणबोटे परिवाराकडून प्रतिक्रिया दिली जाते। खरं तर गणबोटे परिवारात सुद्धा मृत्यू झालेला होता पहलगामच्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये आणि त्याच हल्ल्याचा बदला म्हणून हे ऑपरेशन सिंदूर रात्री भारतानं राबवलं आणि त्यानंतर आता गणबोटे परिवाराकडून जी प्रतिक्रिया समोर येते ती आपण पाहणार आहोत। गणबोटे परिवार नेमकं काय प्रतिक्रिया देते, नेमकं काय भावना व्यक्त करते हे पाहणं महत्त्वाचं आहे। सरकार काय करेल ते योग्यच करणार होतं हे माहितीच होतं आम्हाला। सरकारने योग्य पाऊल उचललेले आहे आणि आता पाकिस्तानला त्यांनी नेस्तनाबूद करून ठेवावं एवढीच इच्छा आहे। त्यांना आता तोंड वर काढण्याची संधी देऊ नये। त्यांनी पाकिस्तानाकडे डोळे वर करून बघायची त्यांची हिंमतच नाही झाली पाहिजे। हां, छान नाव दिलेलं आहे, एकदम बेस्ट। नाही, आम्ही समाधानी आहे। पाकिस्तानला तर त्यांनी एकदम संपवूनच टाकावं हीच इच्छा आहे, कारण दरवेळेस पाकिस्तानने आपल्यावर हल्ला करून दरवेळेस आपल्याला त्रास दिलेला आहे। जे ऑपरेशन करण्यात आलं ते अत्यंत गुपित ठेवण्यात आलं होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या ऑपरेशनकडे रात्रभर लक्ष ठेवून होते। पाकिस्तानला चांगला धडा मिळाला असं वाटतंय तुम्हाला? हो, वाटतंय। नाही, तो मुलगा बोलेल माझा। आमची यामध्ये अजून अशी अपेक्षा आहे की त्यांनी जे काही हे जे हँडलर्स होते, जसं आम्ही आधी पण सांगितलं की जे काही हे जे ग्रुप्स आहेत जे आतंकवादी हमला करतात, तर त्यांना शोधून त्यांनी संपवलं पाहिजे आणि त्यांनी परत भारताकडे आपल्याकडे कोणाकडेच वाकडी नजर करून नाही बघितलं पाहिजे, ही आमची इच्छा आहे। पण दादा, जे नाव देण्यात आलं तर अनेक आपल्या ज्या आई होती आपल्या अनेक यामध्ये त्यांचं सगळ्यात मोठं नुकसान झालं, पण ऑपरेशन सिंदूर नाव दिलं। हो, ह्यामध्ये यांना खरंच सन्मान दिल्यासारखं होईल, कारण की यांनी स्वतःच्या डोळ्यांनी ते सगळं बघितलं आणि बऱ्याच ज्या महिला होत्या किंवा आपले जे एक नेव्ही ऑफिसर होते त्यांच्या पण मिसेस होत्या, तर नुकतंच लग्न झालं होतं, आई होती, आसावरी होती, ह्या सगळ्या लेडीज तिकडे होत्या आणि त्यांच्या डोळ्यासमोर म्हणजे अति क्रूरपणाने त्यांनी हा जो सगळा प्रकार केला, तर या ऑपरेशनला जे नाव दिले ते अगदी एकदम योग्य दिलंय असं मला वाटतं। काय अपेक्षा आहे भारतीय सैन्याने किंवा भारतीय सरकारने काय करावं असं वाटतं? भारतीय सरकारने या सगळ्या ग्रुप्सला संपूर्ण टाकावं आणि पूर्ण पीओके मधनं साफ करावं ही आमची इच्छा आहे। 9 ठिकाणी जे हल्ले केले जातात आणि दहशतवादी मारले गेल्याचा दावा देखील आता करतात। 10 वाजता ऑफिशियली अनाउन्समेंट होईल, कसं वाटतं, काय पहिली भावना आहे नेमकी? कारण सगळं जे नुकसान झाले ते न भरून निघणार आहे। आता ह्यामध्ये ही खऱ्या अर्थाने जे शहीद झालेत त्यांना श्रद्धांजली असेल असं मी म्हणेन। तर आपण पुण्यामधल्या या सगळ्या प्रतिक्रिया पाहतोय। जे पहलगाम हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांकडून आता भारताकडून जे ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलंय त्याबाबत आता समाधान व्यक्त होताना दिसतंय।